खासदार मिलिंद देवराजी आमच्यासोबत आहे। मिलिंदजी, राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडणुकीच्या आधी उभाटाचे नेते म्हणत होते की मतफुटी होणार आहेत, क्रॉस वोटिंग होणार आहेत, पण त्याच्यानंतर काही वेगळं चित्र आलं आहे, काय सांगा? नाही, मी सर्वप्रथम आपले नवनिर्वाचित उपराष्ट्रपती CP राधाकृष्ण साहेबांना मी खूप खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। महाराष्ट्राचे राज्यपाल, विद्यमान राज्यपाल अजून आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना या अभिमानाची गोष्टी आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल आज देशाचे उपराष्ट्रपती आहे। पण ही गोष्टी बरोबर जे प्रश्न आहेत एकदम व्यवस्थित प्रश्न आहेत, कारण महाविकास आघाडीचे बरेच खासदार यांनी ओपनली, उभाटाचा खासदार असो इतर पक्षाचा खासदार असो, त्यांनी ओपनली NDA महायुती नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी NDAचा उमेदवारांना पूर्ण पाठिंबा दिला आणि याचा श्रेय मी एकनाथ शिंदेजी आणि खास करून डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांनी ऑपरेशन टायगर म्हणून खूपच चांगले काम केले। त्याचा परिणाम येणाऱ्या BMC निवडणुकीत पण बघायला मिळेल का? ते हळूहळू होईल। BMC आता बाकी आहे। मराठा आंदोलनानंतर तुम्ही एक पत्र लिहिलं होतं ज्याच्यावर व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।